नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांचं अर्थसूत्र या प्लॅटफॉर्ममध्ये अत्यंत स्वागत। आज आपल्याला समजलं असेल की आजच्या आपल्या चर्चेचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये अराजपत्रित गट क सेवा ज्या आहेत, ज्यामध्ये जवळपास 7 पदांसाठी आयोग परीक्षा घेत असतं। तर त्या 7 पदांसाठी जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षा होणार आहे, तर त्याचा अभ्यासक्रम नेमकं काय, त्याचा सिलेबस नेमकं काय, त्याचं स्वरूप कसं असणार आहे पेपरचं, त्यामध्ये किती उपविषय असणार आहेत की ज्याचा अभ्यास आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे, या सर्वच मुद्द्यांची आज आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत। ओके, चला सुरुवात करूया आजच्या सेशनला। तर लक्षात घ्या, गट क सेवेमध्ये जी काही पेपर घेतले जातात त्याचे 2 टप्प्यांमध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं। एक म्हणजे पूर्वपरीक्षा आणि दुसरं म्हणजे मुख्य परीक्षा। तर पूर्वपरीक्षेसंबंधी काही माहिती आहे, लक्षात घ्या। जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे, संयुक्त का म्हटलेलं आहे या ठिकाणी, कारण जे काही पद जवळपास 7 पदांसाठी परीक्षा होणार आहे, ज्याला आपण संवर्ग ज्यावेळेस मी म्हणतो, तर संयुक्त गट क अराजपत्रित गट क सेवा हा संवर्ग होतो आणि त्यामध्ये जी काही पदभरती केली जाणार आहे ती 7 पदांसाठी केली जाणार आहे। म्हणजेच त्या सर्वांसाठी एकच पूर्वपरीक्षा असणार आहे। ओके, लक्षात घ्या, ती पूर्वपरीक्षा असणार आहे 100 गुणांची। आपण अजून डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघणार आहोत, परंतु 100 गुणांची ती परीक्षा असणार आहे। आणि जे एक अत्यंत महत्त्वाचं पद आहे की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क, हे जे पद आहे या पदासाठी ही पूर्वपरीक्षा लागू असते। म्हणजे मी जे म्हणतोय की सर्वच पदांसाठी ही पूर्वपरीक्षा कंबाईन असणार आहे, संयुक्त असणार आहे। परंतु फरक कुठे आहे की त्या सेम पदासाठी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क पदासाठी जी मुख्य परीक्षा आहे ती वेगळी होणार आहे। म्हणजेच काय, हे पद वगळता इतर संवर्गाकरिता संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 गुणांची होणार आहे। म्हणजे जसं मी म्हणतो की 7 पदं जर मी म्हटली, तर त्या 7 पैकी एक पद जे आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, याच्यासाठी वेगळी मुख्य परीक्षा, परंतु उरलेल्या 6 याच्यासाठी आपला जे आज आपण चर्चा करणार आहोत तोच सिलेबस त्याच्या मुख्य परीक्षेला असणार आहे। मग मी जे म्हणतो की हे जे पद आहे यासाठी वेगळी परीक्षा असणार आहे, तर काय, तर ती 300 गुणांची असणार आहे। का, कारण या पदासाठी जे काही ज्ञान आवश्यक आहे, नॉलेज आवश्यक आहे, ते थोडं टेक्निकल बॅकग्राऊंडचं आपण त्या एक्सपेक्टेड करतो। थोडा टेक्निकल सिलेबस, त्याची पात्रता त्या ठिकाणी वेगळी सांगितलेली आहे, त्यामुळे याची मुख्य परीक्षा वेगळी घेणं अपेक्षित आहे असं आयोग म्हणतं। पण उरलेले जे पदं आहेत त्या सर्वांकरिता संयुक्त पूर्वपरीक्षा सर्वांसाठीच आहे, परंतु मुख्य परीक्षा उरलेल्या 6 पदांसाठी आयोग वेगळी आयोजित करते या ठिकाणी, आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाकरता वेगळी 300 गुणांची परीक्षा आयोजित करत असतं। आपल्या लक्षात येईलच, आपण चर्चा करत असताना समजून घेऊया की गट क सेवेमध्ये जे काही पदं असतील सर्वांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे। त्यामध्ये एक पेपर आपला होणार आहे, एक प्रश्नपत्रिका असणार आहे। विषय काय आहे, सामान्य क्षमता चाचणी। म्हणजे जो काही विद्यार्थी आहे त्याचं सामान्य क्षमता चाचणी त्या ठिकाणी आयोग चेक करण्याचा प्रयत्न करणार आहे। एकूण 100 प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये असतील, प्रिलिम्समध्ये असतील 100 प्रश्न। किती गुणांसाठी, 100 गुणांसाठी। म्हणजे एक प्रश्न हा त्या ठिकाणी 1 गुणांना झालेला असं आपल्याला म्हणता येतं, बरोबर। 100 प्रश्न 100 गुणांसाठी। त्यानंतर प्रश्नांचा दर्जा कसा असणार आहे, पदवी स्तराचा। म्हणजे काय, जसं मी नेहमी सांगतो की पदवीला एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याचा बौद्धिक विकास जितका झालेला पाहिजे, त्या अनुषंगाने जे काही विषयात आपण चर्चा करणार आहोत सिलेबसमध्ये, त्या स्तराचे प्रश्न आयोग आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये विचारणार आहे। आणि पूर्वपरीक्षेचे प्रश्न हे 2 भाषेमध्ये असतील, लक्षात घ्या, मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये। म्हणजे मराठीमध्ये प्रश्न दिलेला असेल आणि लगेच इंग्रजीमध्ये देखील प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये असणार आहे। किती वेळ भेटणार आहे या एका पेपरसाठी, तर 1 तास। म्हणजेच काय, 60 मिनिटे। लक्षात घ्या, 100 प्रश्नांसाठी 60 मिनिटे, म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी आपल्याला एका प्रश्नासाठी मिळणार आहे। ओके, त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी। म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन। म्हणजेच काय, एक प्रश्न दिलेला असणार आहे, त्याचे 4 पर्याय आपल्याला दिलेले असतील, त्या 4 पर्यायापैकी एक योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे। ओके, सो ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप स्वरूपाचे प्रश्न असणार आहे प्रिलिम्स एक्झाम्समध्ये। या ठिकाणी आपण एक्झाम कशी होणार आहे, स्ट्रक्चर काय असणार ते समजून घेतलं। आता तो पेपर द्यायला गेल्यानंतर काही निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो,
प्रिलिम्स परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, ज्याला आपण नकारात्मक गुणदान असं म्हणतो. तर लक्षात घ्या, काही मुद्दे समजून घेऊ. तुमच्या प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% गुण किंवा एकास 4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. याचा अर्थ काय होतो, म्हणजे मी जर एखादे उत्तर दिलं असेल आणि ते उत्तर जर चुकीचं असेल तर त्या गुणाच्या 25 म्हणजे एका प्रश्नाला जितके गुण दिलेले त्याच्या 25% गुण माझ्या एकूण गुणांमधून वजा होतील. उदाहरणार्थ, एका गुणाला एक प्रश्न आहे, एकाच्या 25% किती होतात, 0.25 मार्क्स होतात. बरोबर. म्हणजे जर मला एकूण 62 मार्क मिळाले असतील तर त्या 62 मधून माझा एक मी निगेटिव्ह म्हणजे चुकीचा दिला होता, त्यामुळे तो मायनस होईल. या 62 मधून 0.25 मायनस होतील, मग 61.75 आणि माझे टोटल मार्क्स असतील. म्हणजे जे काही चुकीचे उत्तर मी देणार आहे त्या एका गुणाच्या 25% मार्क्स असे ॲक्युमुलेट करून शेवटी ज्यावेळेस माझं टोटल मार्क्स गणले जातील त्यातून ते वजा केले जाणार आहेत असं या ठिकाणी आयोग म्हणतं. ओके. त्यानंतर लक्षात घ्या की एका प्रश्नाची मी जर एकापेक्षा अधिक उत्तरे दिली, ओके, किंवा आपल्याला पूर्ण वर्तुळ चिन्हांकित करायचं असतं ज्यावेळेस आपण पेपर देतो, ते जर तसे केलेले नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% गुण कपात केली जाईल एका प्रश्नाच्या गुणाच्या. ओके. म्हणजेच काय, मला 4 पर्याय दिलेले असतील, MCQ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, 4 पर्याय दिलेले आहेत, मी जर A आणि B दोन्ही पर्याय मार्क केले, वर्तुळ केले, तर ते देखील चुकीचं समजलं जाईल. किंवा पूर्ण वर्तुळ त्या ठिकाणी करायचं असतं, मी जर अर्धवट केलं, गरजेपेक्षा जास्त मोठं केलं तर त्या ठिकाणी चुकीचं समजलं जातं आणि त्यासाठी देखील निगेटिव्ह मार्किंग ॲप्लिकेबल आहे. मग कशी, तर पुन्हा एकाच्या 25% म्हणजे 0.25 मार्क्स एका चुकीसाठी त्या ठिकाणी वजा करण्यात येतील. ओके. त्यानंतर ज्यावेळेस आयोग, तिसरा पर्याय काय सांगतोय की ज्यावेळेस आयोग एकूण गुणांची बेरीज करेल, ती बेरीज जर अपूर्णांकात असेल का, कारण 0.25 मार्क्स एकाचे कमी होणार आहेत ना, त्यामुळे अपूर्णांकात प्रत्येकाची बेरीज येऊ शकते. मग त्यामुळे जसं ती बेरीज येणार तसंच ते मार्क त्या ठिकाणी ठेवले जाईल असं आयोग म्हणते, कारण मेरिटला त्याचा आधारे पुढे कार्यवाहीसाठी त्याचा फायदा होतो. ओके. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर आपण दिलेलं नसेल, म्हणजे मी अटेम्प्टच नाही केला, ब्लँक सोडला, तर त्याला चुकीचं मानलं जाणार नाही, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्या ठिकाणी अप्लाय होणार नाही जर मी तो क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही तर. ओके. त्यानंतर लक्षात घ्या, आता संयुक्त पूर्वपरीक्षा 100 गुणांची असते, त्यामध्ये 100 मार्क असतात, एका तासाला आपल्याला ते सोडवायचे असतात. MCQ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतात. हे समजल्यानंतर मग नेमकं कशा स्वरूपाचे प्रश्न येतील हे देखील आपण समजलं. त्यानंतर ते प्रश्न नेमकं कोणकोणत्या विषयामधून येणार आहेत पूर्वपरीक्षेसाठी हे आता आपण चर्चा करूया. तर लक्षात घ्या, संयुक्त पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये जवळपास आपल्याला बघता येईल की जवळपास 8 विषय दिलेले आहेत. त्या 8ही विषयांतून वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणजेच काय, जे 100 प्रश्न असं म्हटलेलं आयोगाने, ते 100 प्रश्न या 8 विषयातून येतील. बरोबर. म्हणजे जवळपास 12 प्रश्न ॲव्हरेज जर आपण काढला तर एक 11-12 प्रश्न आपल्याला प्रत्येक विषयातून येणं अपेक्षित आहे जर आपण असं कॅल्क्युलेशन केलं तर. तर लक्षात घ्या, प्रिलिम्स जो पेपर आहे त्याचं हेडलाईन आहे सामान्य क्षमता चाचणी. म्हणजे या सर्वच विषयातली जे काही जुजबी ज्ञान किंवा आपण म्हणूया की एक पदवीधारकाला त्या विषयातलं ज्ञान काय असणं अपेक्षित आहे त्या आधारावर हा सिलेबस दिला गेला आहे आणि त्या आधारावर प्रश्न देखील विचारले जाणार आहेत. तर पहिला जो विषय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे इतिहास, हिस्ट्री. त्यामध्ये काय असणार आहे पूर्वपरीक्षेला, तर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण आधुनिक भारत म्हणतो म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर तर स्वातंत्र्यापर्यंत ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी स्वातंत्र्य संग्रामामध्ये झालेल्या आहेत, महत्त्वाचे व्यक्ती होऊन गेले, काही चळवळी झाल्या असतील, जसं गांधीजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, लोकमान्य टिळक असतील, त्या सर्वांनी जी काही भूमिका निभावलेली आहे त्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राने देखील त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका स्वातंत्र्यामध्ये निभावलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास देखील आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे आधुनिक स्वरूपामध्ये. म्हणजेच काय, ब्रिटिश आल्यानंतरचा प्रामुख्याने इतिहास त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे पूर्वपरीक्षेसाठी. त्यानंतर दुसरा विषय बघा, भूगोल, जिओग्राफी आपण ज्याला म्हणतो. यामध्ये काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह
म्हणजे काय, कोणती गोष्ट असेल तर आपल्याला भारताच्या स्वरूपात म्हणजे भारत स्तरावर तर करायचीच आहे, परंतु त्याला विशेष लक्ष आपल्याला महाराष्ट्रावर द्यायचं आहे. ओके, म्हणजेच काय, तर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल देखील माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये पृथ्वी, जगातील जे काही विभाग आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. हवामान कसं आहे जगामध्ये, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. म्हणजे बघा, संदर्भ काय करायचा आपल्याला, जग, भारत आणि महाराष्ट्र या संदर्भाने अभ्यास करायचा आहे भूगोलाचा. काही संकल्पना आहेत, अक्षांश आणि रेखांश या संकल्पना माहिती पाहिजे. महाराष्ट्राची ती नेमकं कोणत्या पोझिशनला महाराष्ट्र येतो ते देखील माहिती पाहिजे. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, कोणकोणत्या स्वरूपाची जमीन महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत. त्यानंतर पर्जन्यमान कसं आहे. आता आपल्याला अडचणी माहिती आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस होतो. मग भारतामध्ये थोडक्यात आणि महाराष्ट्रामध्ये विशेष लक्ष घालून आपल्याला ती गोष्ट माहिती पाहिजे, म्हणजे पर्जन्यमान माहिती पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणती प्रमुख पिके घेतली जातात, महत्त्वाची शहरं, नद्या, उद्योगधंदे आणि इत्यादी. ओके, म्हणजे इतिहास आणि भूगोल हा भारताचा तर आपल्याला माहिती पाहिजे, परंतु त्यामध्ये महाराष्ट्र हा विशेष लक्ष देणं अपेक्षित आहे. ओके, तर त्यावर देखील प्रश्न या ठिकाणी आयोग विचारू शकतं. त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था, ज्याला मी आपला विषय म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात घ्या, हेडलाईनच काय आहे, अर्थव्यवस्था, ज्याला आपण इकॉनॉमी असं म्हणतो इंग्रजीमध्ये. ओके, सो भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामध्ये पहिली संकल्पना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. एखाद्या देशाचं उत्पन्न कसं मोजलं जातं, त्याच्या पद्धती आणि काही ठळक बाबी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर शेतीवर काही प्रश्न विचारले जातील आर्थिक दृष्टिकोनातून. ओके, त्यानंतर उद्योग, कोणते कोणते प्रकारचे उद्योग आहेत, ते काही निर्यात जर करत असेल तर निर्यातीवर, आयातीवर प्रश्न असतील, महत्त्वाच्या काही योजना असतील उद्योगासंबंधी, शेतीसंबंधी, तर त्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर परकीय व्यापार, म्हणजे भारत इतर देशांसोबत जो आंतरराष्ट्रीय व्यापार करतो त्याला आपण परकीय व्यापार असं म्हणतो. बरोबर, मग परकीय व्यापार का होतो, आपल्याकडे काही गोष्टी नसतील तर आपण आयात करतो आणि जास्त असतील तर आपण निर्यात करतो. मग ते कंपोजिशन जे आहे, आयात निर्यात संरचना, ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. कोणकोणते देश आपल्यासोबत परकीय व्यापार करतात ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बँकिंग, भारताला अत्यंत महत्त्वाची आणि मजबूत अशी बँकिंग व्यवस्था आहे. म्हणजे RBI पासून काही व्यापारी बँका असतील, पतसंस्था असतील, नाबार्ड असेल, काही वित्तीय संस्था असतील, अजून NBMC असतील, त्या सर्वांना मिळून जे काही बनतं ते म्हणजे बँकिंग सिस्टीम भारतामध्ये. तर ते बँकिंग सिस्टीमचं स्ट्रक्चर, काही स्कीम्स असतील, RBIची भूमिका असेल, व्यापारी बँकांचे काही ऑपरेशन्स असतील, तर यातले ठळक मुद्दे आपल्याला बँकिंग या हेडखाली अभ्यास करणं अपेक्षित आहे इकॉनॉमिक्समध्ये. त्यानंतर लोकसंख्या, पॉप्युलेशन, लोकसंख्या धोरण असेल, नुकतीच झालेली जनगणना असेल, त्यानंतर विशेष त्याचे वर्गीकरण जर केलं असेल लोकसंख्येचं, तर त्याची काही वैशिष्ट्ये असतील महाराष्ट्रासंबंधी, भारतासंबंधी, त्या संबंधित प्रश्न आपल्याला लोकसंख्येमध्ये विचारले जातात. त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी. ओके, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट, अत्यंत महत्त्वाचा विषय. पॉवर्टी कशी मोजली जाते, कोणकोणत्या समिती झालेल्या आहेत. त्यानंतर बेरोजगारी जर असेल तर ती कशी मोजली जाते, कोणत्या संस्था त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, नेमकी कोणती पद्धत भारतामध्ये वापरली जाते, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला दारिद्र्य व बेरोजगारीमध्ये विचारले जातात. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती, म्हणजे मनी अँड फिस्कल पॉलिसी. ओके, पैसा नेमकं काय कार्य करतो, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटची जी पॉलिसी असते, फिस्कल पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, राजकोषीय नीती, ती नीती म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना असतील तर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचाच एक दुसरा पार्ट सांगितलेला आहे, शासकीय अर्थव्यवस्था. ओके, गव्हर्नमेंट इकॉनॉमी आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये बजेट, अर्थसंकल्प यावर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. सोप्या स्वरूपात असतात परंतु टेक्निकल प्रश्न असतात. मग बजेट म्हणजे नेमकं काय, त्यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना असतील, रिसेंट जो बजेट झाला त्यातल्या काही प्रोव्हिजन्स असतील महत्त्वाच्या. त्यानंतर ऑडिट सिस्टीम जी आहे, बजेट म्हटल्यावर ऑडिट आलंच, मग त्यामध्ये काही संस्था जर कार्यरत असतील तर त्या नेमकं काय, काही प्रोव्हिजन्स असतील, ती नेमकं पद्धत कशी काम करते, तर अशा स्वरूपाच्या बाबी आपल्याला लेखापरीक्षणामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. तर हे झाले 3 विषय, ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र हे 3 विषय पूर्व परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर अजून 4 विषय, ओके, अजून 5 विषय, म्हणजे 3 आणि 5 8 विषय आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये अभ्यास करावा लागतो. 4था विषय आहे चालू घडामोडी. लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हणतो, करंट अफेअर्स असं म्हणतो. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी म्हणजेच काय. आता यावेळेस एक लाईन आपल्याला सांगता येते की आर्थिक, सामाजिक आणि भौतिक भारतातील जे काही घटक आहेत त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या ज्या काही घडामोडी नुकत्याच झालेल्या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये,
त्या आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे हा काय चौथा विषय झाला चालू घडामोडी, यावर देखील प्रश्न विचारले जातात. बरोबर. त्यानंतर राज्यशास्त्र, ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो, प्रामुख्याने राज्यघटना, त्यातल्या तरतुदी, त्यानंतर संसद त्याची कार्यपद्धती, त्यानंतर स्टेट असेंब्लीज जे आहेत त्याची कार्यपद्धती, जे प्रमुख पदं आहेत राज्यघटनेमध्ये दिलेले, त्या पदासंबंधीच्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 6वा विषय तो म्हणजे सामान्य विज्ञान. अगदी सामान्य विज्ञान आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. ओके. यामध्ये एक्सपर्टाईज असावं असं अपेक्षित नाही आहे, परंतु जे काही बेसिक सायन्स आहे आणि नुकतंच ज्या काही चालू घडामोडीमध्ये आपण अभ्यास करणारच आहोत की रिसेंट ज्या काही सायन्समध्ये गोष्टी झालेल्या आहेत या जवळपास 4-5 विषयांमध्ये, बेसिक विषयांमध्ये, तर त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि बेसिक सामान्य विज्ञान तर आपण स्कूलमध्ये अभ्यास केलेला आहे, तर त्या ठिकाणी त्या अनुषंगाने प्रश्न आपल्याला या विषयामध्ये विचारले जातात. त्यानंतर 7वा विषय तो म्हणजे अंकगणित. त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी, म्हणजे हे जे काही ऑपरेशन्स आहे मॅथमॅटिक्सचे, ते ऑपरेशन इन्व्हॉल्व असतील असे काही प्रश्न आपल्याला या विषयातून विचारले जाणार आहेत, आपली क्षमता त्या ठिकाणी चेक करण्यासाठी. त्यानंतर शेवटचा विषय तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी. मग यामध्ये जो उमेदवार असणार आहे तो किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असणार आहे. म्हणजे काय, 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न आहे, त्यापैकी 10-12 प्रश्न या विषयावर येतील. मग त्या 10-12 प्रश्नामध्ये देखील तुम्ही प्रेशरमध्ये कसं उत्तर शोधतात, काय म्हटलेले की लवकर, बघा, लवकर व अचूक, म्हणजे सोपेच प्रश्न असतील पण थोडेसे कॉम्प्लेक्स स्वरूपाचे असतील, जे तुम्हाला आपण म्हणू की चिकित्सक विचार अप्लाय करण्यासाठी मजबूर करतील. ओके. त्यामुळे तुम्ही किती व्यवस्थित प्रश्न शोधतात, उत्तर शोधतात, किती लवकर शोधतात, या अँगलने तुमच्या बुद्धीचं मापन करण्यासाठी जी चाचणी घेतली जाणार आहे त्यावर काही 10-12 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. मग लक्षात घ्या, पूर्वपरीक्षेमध्ये 100 प्रश्न असणार आहेत. ओके. 100 गुणांसाठी 60 मिनिटं मिळणार आहेत. बरोबर. त्यामध्ये 8 विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. मग त्यामध्ये इतिहास पहिला विषय झाला, भूगोल दुसरा विषय झाला, अर्थशास्त्र तिसरा विषय झाला, त्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, असे जवळपास 8 विषय आपल्याला 100 गुणांसाठी तयार करायचे. कोणत्या परीक्षेसाठी, तर पूर्व परीक्षेसाठी. समजलं. आता आपण हा जो सिलेबस आहे अजून डिटेलमध्ये देखील चर्चा करू शकतो, परंतु या ठिकाणी इतकंच समजून घेणं अपेक्षित आहे की नेमका ठोक सिलेबस काय आहे जो आयोगाने आपल्याला सांगितलेला आहे. आता PYQ वरून म्हणजे काय, आतापर्यंत ज्या काही या गट क सेवेसाठी जे काही परीक्षा घेतल्या गेल्या असतील त्याच्या मागील प्रश्नपत्रिकेवरून आपण या सिलेबसमध्ये अजून गोष्टी ॲड करू शकतो आणि आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस तयार करू शकतो. ओके. बघा, 8 विषय 100 गुणांसाठी आणि त्यावर विचारले जाणारे 100 प्रश्न, म्हणजे जवळपास प्रत्येक विषयावर 10 ते 12 ओके प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे. आता काय होईल की कधी 15 प्रश्न येतील, त्यामुळे आपण फिक्स नाही म्हणू शकत की 10-12 प्रश्न येतील. एखाद्या विषयाला थोडं जास्त वेटेज मिळू शकतं 15 प्रश्नाचं, एखाद्याला 8 मिळू शकतं, एखाद्याला 7 मिळू शकतं. तो ट्रेंड ॲनालिसिस जो आहे तो आपण वेगळ्या सेशनमध्ये समजून घेणार आहोत. पण ॲव्हरेज ढोबळ मानाने मला असं म्हणता येईल की 10 ते 12 प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये 8ही विषयातून येणार आहेत. त्यामुळे सर्वच विषय अत्यंत महत्त्वाचे म्हणू शकतो आपण. ओके. पूर्व परीक्षा समजून घेतली. आता आपण जाऊया मुख्य परीक्षेकडे. म्हणजे सुदैवाने पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळाले आणि तुम्ही क्लिअर झालात, पूर्व परीक्षेच्या मेरिटमध्ये तुमचं नाव आलं, मग तुम्ही जाणार मुख्य परीक्षेकडे. तर लक्षात घ्या, मुख्य परीक्षा जी आहे, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जे पद आहे ना, या पदासाठी वेगळी मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षा कॉमन असणार आहे, परंतु या परीक्षेसाठी टेक्निकल नॉलेज अपेक्षित असतं या पदासाठी. त्यामुळे त्याची मुख्य परीक्षा 300 गुणांची वेगळी, त्याचं वेगळं सेशन असणार आहे आपलं. परंतु यासाठी आता उरलेले काय जे 6 पदं आहेत त्यांच्यासाठी एक कॉमन मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचा सिलेबस आता आपण या ठिकाणी चर्चा करूया. कोणतं, तर महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क सेवेचा सिलेबस आपण बघणार आहोत. ओके. लक्षात घ्या, नेमकं कशी परीक्षा घेतली जाणार आहे, तर 2 पेपर मुख्य परीक्षेमध्ये असणार आहेत. किती, 2 पेपर. पेपर क्रमांक 1 200 गुणांचा असणार आहे, पेपर क्रमांक 2 200 गुणांचा.
म्हणजे एकूण मुख्य परीक्षा ही किती गुणांची असणार आहे? 400 गुणांची. पूर्व परीक्षा 100 गुणांची, मुख्य परीक्षा 400 गुणांची. पूर्व परीक्षा ही तुम्हाला मुख्यसाठी क्वालिफाय करते. ओके, रिझल्टमध्ये पूर्वचे मार्क्स पकडले जाणार नाही आहेत, पण मुख्यचे मार्क्स पकडले जाणार आहेत. त्यामुळे हे 400 गुण जे आहेत, हे 400 गुण तुमचं भवितव्य ठरवत असते. मग 2 पेपर आहेत, त्याची चर्चा करूया. ओके, 2 पेपर मी तुम्हाला सांगितले, 200 गुणांना एकूण 400 गुण. तर बघा, पहिला जो पेपर आहे, पेपर क्रमांक 1, त्या पहिल्या पेपरमध्ये 2 विषयाचा अभ्यास करावा लागतो. पहिला विषय म्हणजे मराठी आणि दुसरं म्हणजे इंग्रजी. म्हणजे भाषेसंबंधीचे प्रश्न पेपर 1 मध्ये येतात मुख्य परीक्षेच्या. मग मराठी जो विषय आहे त्याचे 50 प्रश्न विचारले जातील पेपर 1 मध्ये, आणि त्याच पेपरमध्ये इंग्रजीचे देखील 50 प्रश्न, म्हणजे एकूण 100 प्रश्न पेपर क्रमांक 1 मध्ये असतील. ओके, लक्षात घ्या, मी हळूवार बोलतोय, स्पष्टपणे बोलतोय, की होप तुम्हाला समजत असेल. पेपर क्रमांक 1 त्यामध्ये 2 विषयाचा अभ्यास करावा लागतो, मराठी आणि इंग्रजी. मराठीला 50 प्रश्न विचारले जातात आणि इंग्रजीसाठी देखील 50 प्रश्न विचारले जातात. मराठीचे 50 प्रश्नांना 100 गुण आणि इंग्रजीच्या 50 प्रश्नांना 100 गुण. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये जो काही प्रश्न विचारला जाईल तो 2-2 गुणांना विचारला जाईल. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. का? कारण एकूण प्रश्नसंख्या किती आहे पेपर 1 ला? 100. एकूण गुण किती आहेत? 200. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला विचारला जाणार आहेत मुख्य परीक्षेमध्ये. तर लक्षात घ्या, मराठी विषयाचे प्रश्न यांचा दर्जा असणार आहे 12वी, इंग्रजी प्रश्नाचा दर्जा असणार आहे पदवी. बघा, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्याला जितकं मराठी येणं आणि समजणं अपेक्षित आहे ते विचारात घेऊन मराठीचे प्रश्न असतील, बरोबर. आणि इंग्रजी पदवी स्तराच्या विद्यार्थ्याला जितकं इंग्रजी यायला पाहिजे आणि समजायला पाहिजे त्या अनुषंगाने तुमचे प्रश्न MCQ जे टेस्ट असणार आहे, प्रश्न असणार आहेत, ते फ्रेम केले जातील. मग लक्षात घ्या, मराठी विषयाचे प्रश्न हे ऑब्विसली मराठी भाषेत येतील, इंग्रजी विषयाचे प्रश्न हे इंग्रजी भाषेत येतील. ओके, आणि दोघं एकच पेपर आहे ना, मराठी आणि इंग्रजी जरी विषय वेगळे असले तरी एकाच पेपरमध्ये येणार आहेत. म्हणजेच काय, एकूण 100 प्रश्न असणार आहे, 50 मराठीचे, 50 इंग्रजीचे. तर या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 1 तास मिळणार आहे. किती? 1 तास. म्हणजे अगेन 100 प्रश्नांसाठी 60 मिनिटे, म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी तुम्हाला एका प्रश्नासाठी मिळणार आहे. ओके, स्वरूप काय असणार आहे पेपर 1चं? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे बहुपर्यायी. पुन्हा एक प्रश्न असणार, त्याला 4 पर्याय दिले जाणार आहेत. क्लिअर? हा झाला पेपर 1. आता पेपर 2 बघा, लक्षात घ्यायचं. आपण आता हे परीक्षा योजना बघतोय, स्ट्रक्चर बघतोय, सिलेबस आपण आता लगेच चर्चा करणार आहोत. पेपर 2 जो आहे त्याचं नाव काय म्हटलेलं आहे? सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. लक्षात घ्या, सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, आपण ज्याला GS देखील म्हणतो, जनरल स्टडीज. मग जनरल स्टडीजमध्ये वेगवेगळे उपविषय येतात, ते आपण अभ्यासक्रमामध्ये चर्चा करूया. त्या जनरल स्टडीजसाठी एकूण प्रश्नसंख्या असणार आहे 100. 2 गुणाला 1 प्रश्न, म्हणजे पेपर 2 देखील 200 गुणांचा असणार आहे पेपर 1 प्रमाणे. त्यानंतर पेपर 2 साठी जे प्रश्न तयार केले जातील त्याचा स्तर आहे पदवी स्तर. ते दोन्ही भाषेत विचारले जातील, मराठी आणि इंग्रजीमध्ये. म्हणजे मराठीमध्ये प्रश्न असेल, त्याच्याच खाली इंग्रजीमध्ये प्रश्न, पर्याय मराठीमध्ये असतील आणि इंग्रजीमध्ये देखील पर्याय उपलब्ध असतील. या 200 गुणांसाठी म्हणजे 100 प्रश्नांसाठी 1 तास. म्हणजे पुन्हा पेपर 1 सारखंच आहे या ठिकाणी, की 100 प्रश्नांसाठी 60 गुण, 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी मिळेल आणि स्वरूप सेम असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. 1 प्रश्न 4 पर्याय. ओके, म्हणजे पूर्व परीक्षा पास केल्यानंतर मुख्य परीक्षेला जाताना 2 पेपर द्यावे लागतात. पहिला पेपर 200 गुणांचा, दुसरा पेपर 200 गुणांचा. पहिल्या पेपरमध्ये 200 गुणांसाठी 2 विषय असतात, मराठी आणि इंग्रजी. त्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी अजून सब विषय असतात, परंतु 100 प्रश्नाचं स्ट्रक्चर आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आता आपण चर्चा करूया की नेमकं मेन्समध्ये म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो, तिथे देखील निगेटिव्ह मार्किंग असते. ज्याप्रमाणे पूर्व परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगचं स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे इथे देखील ॲप्लिकेबल आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीचं उत्तर दिलं तर त्या एका प्रश्नाच्या 25% गुण तुमचे वजा केले जातील. आता फरक काय? फक्त पूर्व परीक्षेमध्ये एका प्रश्नाला किती गुण होते? 1 गुण होता, त्याच्या 25% 0.25 मार्क्स होतात. पण या ठिकाणी
एक प्रश्न किती गुणांसाठी आहे मुख्य परीक्षेमध्ये? 2 गुणांसाठी आहे. मग एक प्रश्न जर चुकला माझा तर त्याच्या 25% गुण माझे वजा केले जातील माझ्या एकूण गुणांमधून. मग 2च्या 25% किती होतात? तर 0.50 मार्क्स त्या ठिकाणी होत असतात. म्हणजे माझा एक जर प्रश्न चुकला तर 0.5 त्या ठिकाणी माझे मार्क्स वजा केले जातील. जे काही माझे एकूण गुण होणार आहेत त्या पेपरमधले, त्यातून माझे जितके प्रश्न चुकतील गुणिला प्रश्न संख्या गुणिला 0.5 या फॉर्म्युल्याने माझे मार्क्स वजा केले जातील. म्हणजे सिम्पली निगेटिव्ह सिस्टीम ॲप्लिकेबल आहे. दुसरं, मी जर एकापेक्षा अधिकचे प्रश्न ऑप्शन मार्क जर केले किंवा जो गोल करावा लागतो तो जर मी चुकीच्या पद्धतीने गोल केला त्याला देखील चुकी मानली जाईल आणि त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ॲप्लिकेबल असेल. त्यानंतर जर पॉईंट्समध्ये माझे गुण आले तर सर्वांचं जे मेरिट आहे ते पॉईंटनुसार आयोग प्रिपेअर करेल, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. त्यानंतर मी जर प्रश्न अटेम्प्ट केला नाही तर तो चुकीचा मानला जाणार नाही, त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ॲप्लिकेबल होत नाही जर मी अटेम्प्टच केला नसेल प्रश्न तर. लक्षात घ्या, पेपर क्रमांक 1 याचा अभ्यासक्रम बघूया. पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये मराठी व इंग्रजी या विषयांमध्ये खालील घटक किंवा उपघटकांचा समावेश करण्यात येईल. मग बघा, मराठी विषय जो आहे ज्यावर 50 प्रश्न येणार आहेत मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये. सर्वसामान्य शब्दसंग्रह, मराठीमधील वाक्यरचना, मराठीचे व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्न, म्हणजे एक स्ट्रक्चर ठरलेला आहे. शब्दसंग्रह, शब्द अत्यंत महत्त्वाचे असतात. मग मराठीतले शब्द जे आहेत त्याचे अर्थ तुम्हाला विचारले जातील, वाक्यरचना नेमकं कशी करावी, त्यानंतर व्याकरण, म्हणी व त्याचे अर्थ. हा झाला मराठीचा सिलेबस. त्यानंतर पेपर 1 मध्येच दुसरा विषय आहे इंग्रजी. सेम स्वरूपामध्ये व्होकॅब्युलरीवर प्रश्न विचारले जातील, सेंटेन्स स्ट्रक्चर कंप्लीट करण्यासंबंधीचे प्रश्न असतील, इंग्रजीचं ग्रामर असतील तर ग्रामरचे देखील प्रश्न विचारले जातात. यूज ऑफ इडियम्स किंवा फ्रेजेस देखील इंग्रजीचे आहेत, त्याचा अर्थ त्या ठिकाणी विचारला जातो. किंवा पॅसेज जे आहेत म्हणजे उत्तरावरून देखील काही प्रश्न आपल्याला दिलेले असतात, त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं. ओके, म्हणजे पेपर 1चं स्वरूप अगदी सिंपल आहे. तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, फक्त त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, पेपर 1 100 प्रश्न, 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्रजीचे, एकूण गुण 200. ओके, हा झाला पेपर 1 साठी. आता पेपर 2 जो आहे GS, ज्याला आपण सामान्य अध्ययन असं म्हणतो, तो थोडा डिटेल सिलेबस आहे, बरोबर, आणि सामान्यतः मेरिट ठरवणारा विषय आहे. पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी, यामध्ये काही घटक आणि उपघटक दिले ते आपण बघूया. ओके, पेपर क्रमांक 2 जो आहे तो 200 गुणांसाठी आणि 100 प्रश्न, बरोबर, 100 प्रश्न लक्षात ठेवा. पहिला जो विषय आहे जो तुम्हाला पेपर 2 साठी अभ्यास करायचा असतो तो म्हणजे सामान्य बुद्धिमापन व आकलन. पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. लक्षात घ्या, तुमच्या बुद्धीचं मापन हा पहिला विषय करणार आहे. तुम्ही एखादा प्रश्न तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने विचार करतात, किती लवकर त्याचं उत्तर देतात हे चेक करण्यासाठी त्या दर्जाचे प्रश्न या ठिकाणी पेपर 2 मधील पहिला जो विषय आहे किंवा त्याला आपण उपघटक म्हणू शकतो तो म्हणजे सामान्य बुद्धिमापन. दुसरा उपघटक जो आहे तो म्हणजे चालू घडामोडी. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील ज्या काही महत्त्वाच्या वर्षभरातील 2 वर्षातील महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय ज्या घडामोडी आहेत, ज्यांचा सामान्य जनांवर, अर्थव्यवस्थेवर किंवा देशावर परिणाम होतो प्रामुख्याने, त्या सर्वच घडामोडी आपल्याला माहिती पाहिजे. त्या अनुषंगाने काही प्रश्न या विषयावर विचारले जातील. तिसरा उपघटक किंवा विषय तो म्हणजे अंकगणित व सांख्यिकी. जसं आपण पूर्व परीक्षेमध्ये बघितलं की जे काही गणिताचे ऑपरेशन्स आहेत, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, टक्केवारी वगैरे, तर त्याच अनुषंगाने ते ऑपरेशन चेक करण्यासाठी देखील काही प्रश्न आपल्याला अंकगणित आणि सांख्यिकी ओके या विषयातून विचारले जाणार आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतर चौथा उपघटक तो म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
दोन कायदे आपल्याला त्या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी तयार करावे लागतात. एक म्हणजे माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असा दोन एक उपघटक म्हणूनच त्याची आपल्या ठिकाणी सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं वेटेज या दोन कायद्यांना द्यावं लागतं. ओके. त्यानंतर पाचवा उपघटक किंवा विषय ज्याला म्हणू शकतो पेपर 2 साठी तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स साध्या शब्दांमध्ये. मग टायटल काय दिलेलं आहे की भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. म्हणजे हे हेडलाईन आहे. या संबंधी जी काही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्या सर्वांवर प्रश्न विचारणं अपेक्षित आहे या पेपरसाठी, म्हणजे या उपघटकावर. मग त्यामध्ये राज्यघटना कशी तयार झाली किंवा घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका काय होती, नेमकं राज्यघटनेची तत्वे नेमकं कोणती आहेत, घटनेची महत्त्वाची कलमे, घटनेची ठळक वैशिष्ट्य, केंद्र व राज्य सरकारचे संबंध यासंबंधी काही प्रोव्हिजन्स असतील त्यानंतर निधर्मी राज्य म्हणून जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे, नागरिकांचे मूलभूत हक्क, त्यांची कर्तव्य, त्यानंतर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे की राज्याने नेमकं कसं वागावं, त्यानंतर शिक्षण, UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे नेमकं, त्यासंबंधी कोणते आर्टिकल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला माहिती पाहिजे, राज्यपाल अत्यंत महत्त्वाचा रोल आहे त्यांचा, मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, अधिकार, त्यांची कार्य, राज्य विधिमंडळ जे आहे ज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद त्यांचे जे सदस्य असतात त्यांची माहिती म्हणजे पात्रता वगैरे, त्यानंतर अधिकार, त्यांचा अधिकार नेमकं काय असतात, कार्य व कर्तव्य काय असतात, वेगवेगळ्या विधी समित्या इत्यादी. म्हणजे काय प्रामुख्याने राज्यघटना आणि राज्यस्तरावर जे काही विधिमंडळ आहे ते नेमकं कसं कार्यरत चालतं, म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्या संबंधित जे जवळपासचे महत्त्वाचे विषय आहेत ते या उपघटकामध्ये, पाचव्या उपघटकामध्ये म्हणजे राज्यशास्त्र या विषयामध्ये विचारले जाणार आहे. ओके. त्यानंतर सहावा उपघटक पेपर 2 साठी तो म्हणजे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. लक्षात घ्या, इतिहास साध्या शब्दामध्ये इतिहास हा विषय आहे ज्यामध्ये भारताचा इतिहास, पण प्रमुख लक्ष आपल्याला द्यायचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासावर. मग त्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती म्हणजे 1885 ते 1947 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्य काळापर्यंत, स्वातंत्र्य होईपर्यंत ज्या काही महत्त्वाच्या सामाजिक आणि आर्थिक जागृती झाल्या असतील, चळवळी झाल्या असतील त्या आपल्याला माहिती पाहिजे. त्या दरम्यान झालेल्या व्यक्तींचे जे काही महत्त्वाचे व्यक्ती असतील त्यांचं कार्य, त्यानंतर जे काही समाज सुधारक झालेत त्यांचं कार्य आपल्याला माहिती पाहिजे, नाव महत्त्वाचे, त्यांचं कंट्रीब्युशन काय असेल ते माहिती पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, अत्यंत महत्त्वाचा भूमिका न्यूजपेपरने निभावलेला आहे आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये. तर ते वर्तमानपत्र त्यांचे नेमकं कोणी चालू केले, कधी चालू केले, नेमकं प्रमुख कामगिरी काय या संबंधीचे प्रश्न, शिक्षणाचा परिणाम काय झाला त्या दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी म्हणजे फक्त स्वातंत्र्य चळवळच नव्हती तर इतर देखील चळवळी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. मग त्या शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, त्या सर्वच चळवळी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय म्हणजेच काय, भारत स्तरावर आधुनिक इतिहास, महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, त्या सर्वांनी मिळून जे चळवळ चालवलेली आहे म्हणजे स्वातंत्र्यासाठी त्या संबंधीच्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचं कर्तृत्व आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. म्हणजे इतिहास विषय या ठिकाणी सहावा उपघटक म्हणून पेपर 2 मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर सातवा जो उपघटक आहे पेपर 2 साठी तो म्हणजे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. बघा, जिओग्राफी ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र. त्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग भारत व महाराष्ट्राचे, त्यानंतर हवामानशास्त्र. आता या ठिकाणी दोघांचे, भारताचं देखील ती संकल्पना, ती कन्सेप्ट आणि महाराष्ट्राची ती संकल्पना आणि कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. मग हवामानशास्त्र नेमकं कसं आहे, त्यानंतर पर्जन्यमान भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तिथलं तापमान कसं आहे, पर्जन्यातील विभागवार बदल, आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे पर्जन्य होत असतं तर ते नेमकं काय कारण आहे ते विभाग आपल्याला माहिती पाहिजे. महत्त्वाच्या नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे असतील त्यांची माहिती,
त्यानंतर राजकीय विभाग केले जातात भारताचे, महाराष्ट्राचे, त्या संबंधीची माहिती. प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये. नैसर्गिक संपत्ती म्हणजे त्यामध्ये वने आलेत, खनिजं आलेत, महत्त्वाचे कोणते वन आहेत, खनिजं आहेत, वैशिष्ट्य आपल्याला माहिती पाहिजे, नेमकं कुठे सापडतात, त्याची अर्थशास्त्रामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका खनिजं निभावताना दिसतात, ते महत्त्वाचे गुण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मानवी व सामाजिक भूगोल, ओके, म्हणजे ह्युमन जिओग्राफी आणि सोशल जिओग्राफी जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. लोकसंख्या अत्यंत महत्त्वाचा विषय, अर्थशास्त्रामध्ये देखील हा विषय येतो आणि भूगोलमध्ये देखील विषय असतो. परंतु या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात लोकसंख्येवर ते एका वेगळ्या अनुषंगाने विचारले जातात. त्यानंतर लोकसंख्येचे स्थानांतर, मायग्रेशन केलं जातं पॉप्युलेशनचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, ती कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे, नेमकं स्टेटस सध्या काय आहे. त्यानंतर त्यांचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, जिथून ते येतात लोकसंख्या आणि जिथे ती जाते, नक्कीच दोघं ठिकाणांवर त्याचा परिणाम होत असणारे, ते परिणाम नेमकं काय. ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी आयोग आपल्याला भूगोल विषयामध्ये देतोय की जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. हा झाला भूगोलचा पार्ट 1. भूगोलचा पार्ट 2 देखील आहे, ज्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. त्यामध्ये मानवी विकास व पर्यावरण, ह्युमन डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट, जसं जसं मानवाचा विकास होतोय त्याचा परिणाम पर्यावरणावर झालेला दिसतो, त्या संबंधीचे प्रश्न, त्या संबंधीच्या संकल्पना. पर्यावरणपूरक विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, पर्यावरणाला हानी न होऊ देता विकास करणं, त्यासंबंधी काही संकल्पना असतील, काही अहवाल असतील, काही रँकिंग असेल. नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, वनांना आपण कसं जोपासायला पाहिजे, त्याची वाढ कशी करायला पाहिजे, त्याच्या काही कन्सेप्ट, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेला राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था, म्हणजे राज्य स्तरावर काही संघटना असतील या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, शासकीय किंवा खाजगी, राष्ट्र स्तरावर आणि जागतिक स्तरावर त्यांचे काही अहवाल असतील महत्त्वाचे, जे परिणाम करतील भारतावर आणि महाराष्ट्रावर, त्यांचे अहवाल, त्या संबंधीचे संस्था, हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे, म्हणजे भूगोल विषय आपला कव्हर होतो. ओके. त्यानंतर 8वा विषय पेपर 2 मध्ये आपण पेपर 2च चर्चा करतोय. पेपर 1 आपण चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आपण संपवलेलं आहे. आता पेपर 2 मध्ये जवळपास 9 विषय आहेत, बरोबर. अजून एक विषय असणार आहे, 9 विषय असणार आहे. त्यापैकी 8वा विषय आपण बघतोय तो म्हणजे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, फक्त सायन्स नाही तर टेक्नॉलॉजी देखील. ओके. मग यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, हे बेसिक सायन्स, सामान्य विज्ञान जे आहे त्या संबंधीचे बेसिक प्रश्न, नुकत्याच घडलेल्या घडामोडीवरून ते प्रश्न असणार आहेत, ते आपल्याला अभ्यास करायचे. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा भाग काय आहे तर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, म्हणजेच काय, रिमोट नवीन टेक्नॉलॉजी आहेत की ज्या एखाद्या उमेदवाराला, स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS आपण ज्याला म्हणतो, अँड त्याचे ॲप्लिकेशन्स. ओके. दिस इज द पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यानंतर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जे काही बेसिक संकल्पना आहेत त्या संकल्पना, आणि रिसेंटली चालू घडामोडीचा भाग म्हणून मागील वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये समाजावर परिणाम करणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे, असं आयोगाला या ठिकाणी अपेक्षित आहे. हा झाला 8वा विषय. त्यानंतर 9वा विषय तो म्हणजे अर्थशास्त्र, आपला विषय. लक्षात घ्या, टायटल काय, अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्र खूप डीप कन्सेप्ट आहे. तर त्यांनी काय विचारले की बाबा तुला काय अभ्यास करणं अपेक्षित आहे, तर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचं नियोजन नेमकं कसं केलं जातं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राने भारताला विकास करायचा आहे, मग ते विकासासाठी लागणाऱ्या ज्या ज्या संकल्पना असतील अर्थशास्त्राच्या त्या तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्यांनी दिलेली लिस्ट की पहिलं जो मेन टॉपिक आहे बघा, इकॉनॉमिक्सचं 2 भागात, जिओग्राफीचं जसं 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्सचं देखील 2 पार्ट आहेत. एक म्हणजे समग्र लक्षीय अर्थशास्त्र आणि दुसरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. तर ती संकल्पना नेमकं काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे घटक नेमकं कोणते कोणते आहेत.
वृद्धी आणि विकास म्हणजे काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्याची व्याख्या तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचं महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे. सार्वजनिक वित्त, ओके, शासनासंबंधी जो काही खर्च केला जातो त्याची नेमकं काही थेरीज देखील असू शकतात इकॉनॉमिक्सच्या. आता लक्षात घ्या, हा जो पार्ट 1 आहे हा थोडा टेक्निकल असू शकतो, म्हणजे ज्या डायरेक्ट इंडियन इकॉनॉमिक्सशी संबंधित जरी नसतील तरी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ते आपल्याला माहिती पाहिजे असं आयोगाला वाटतं. मग त्यामध्ये सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, यामध्ये काही थेरीज देखील असू शकतात, काही महत्त्वाचे अर्थशास्त्राचे सिद्धांत असू शकतात. ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. का? कारण भारतीय अर्थव्यवस्थेवर त्या घटकांचा, म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये ते घटक येतात, त्यांचा परिणाम होणारच आहे आज आणि उद्या, किंवा झालेला असेल, त्यामुळे ते घटक आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पार्ट 2 जो आहे इकॉनॉमिक्सचा तो म्हणजे इंडियन इकॉनॉमी. मग यामध्ये इंडियन इकॉनॉमी संबंधित सर्वच कंपोनंट, म्हणजेच काय तर भारतीय अर्थव्यवस्था नेमकं कशी आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्यानंतर तिच्या समोरची आव्हानं आणि आजपर्यंत काही आर्थिक सुधारणा झाल्या असतील 47 पासून आजपर्यंत किंवा पुढे होणाऱ्या असतील त्या आपल्याला माहिती पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय शेती, तिचं स्वरूप स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचं स्वरूप, ग्रामीण विकासामध्ये तिची भूमिका, ग्रामीण विकास म्हणजे काय, स्वतंत्र विषय आहे ग्रामीण विकास, तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासंबंधी काही योजना असतील त्या योजना आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. सहकार, अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सहकार अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण महाराष्ट्र ही सहकाराची भूमी आहे. त्यामुळे सहकारी संकल्पना, त्यासंबंधीचे काही चळवळी असतील, त्यानंतर काही महत्त्वाच्या संस्था असतील, मंडळं असतील सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे, ते त्या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, ओके, मॉनिटरी आणि फायनान्स सेक्टर जे आहे, ज्यामध्ये बँकिंग देखील येतं, काही वित्तीय संस्था असतात त्या येतात. मग त्याचं पूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील स्ट्रक्चर, ओके, त्यांचं कार्य असेल, काही महत्त्वाच्या योजना असतील, ओके, तर त्याचा अभ्यास त्या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, ओके, पब्लिक फायनान्स जो विषय आहे आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या ज्या काही संस्था असतील, मग त्या गव्हर्नमेंट लेवलला असू द्या किंवा प्रायव्हेट लेवलला, त्या महत्त्वाच्या संस्था, त्यांची स्थापना कधी झाली असेल, त्यांचे काही अहवाल असतील, काही रिकमेंडेशन असतील, हे आपल्याला सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था या सब टॉपिकमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर भारतातील उद्योग व सेवा क्षेत्र महाराष्ट्राला देखील, म्हणजे सर्वांनाच आपण विशेष महाराष्ट्र संदर्भ घेणारच आहोत. मग इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर, नेमकं त्याची ग्रोथ कशी झाली, महत्त्वाच्या कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत, आयात निर्यातीमध्ये त्यांची भूमिका पुढे असणारच आहे, परकीय व्यापारामध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांचा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ओके, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कोणत्याही देशाला विकसित जर व्हायचं असेल तर हा विषय स्ट्रॉंग असावा लागतो. मग पायाभूत सुविधा नेमकं कोणकोणत्या आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याची नेमकं डेव्हलपमेंट किती झालेली आहे, काही काही महत्त्वाच्या योजना आल्या असतील त्या योजना आपल्याला माहिती पाहिजे, आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्याची भूमिका काय असणार आहे पायाभूत सुविधा विकासाची, ती देखील आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, बघा फक्त ट्रेड नाही तर कॅपिटल देखील, म्हणजे पाश्चात्य देशातील लोक भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि भारत देखील काही ठिकाणी इन्व्हेस्ट करत असेल तर ते इंटरनॅशनल कॅपिटल आणि ट्रेड त्याच्या काही बेसिक थेरीज असतील त्या माहिती पाहिजे, आणि करंट ट्रेंड जो आहे कंपोजिशन, मग यामध्ये आयात निर्यात देखील येतं, ते देखील आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, मग हे जे काही वरचे पॉईंट बघितले आपण त्या अनुषंगाने महाराष्ट्र नेमकं कुठे उभा राहतोय किंवा त्याला काही जे ॲप्लिकेबल पॉईंट आहेत ते एक विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. आता लक्षात घ्या, पूर्वपरीक्षा जी आहे ती आपण मगाशी चर्चा केली. त्यानंतर मुख्य परीक्षेकडे आलो. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत. पहिला पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषय आहे, पेपर क्रमांक 2 ज्यामध्ये जवळपास 9 उपविषय आहेत. क्लिअर होते? पेपर क्रमांक 1 200 गुणांसाठी 2 विषय आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्यानंतर पेपर क्रमांक 2 200 गुणांसाठी, पण मुख्य परीक्षेमध्ये 200 गुण म्हणजे 100च प्रश्न, कारण 2 गुणांना 1 प्रश्न आहे. ओके, पेपर क्रमांक 2 200 गुणांसाठी 100 प्रश्न, त्यामध्ये 9 उपविषय आहेत. जे प्रमुख GSचे विषय आहेत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यघटना असेल, राज्यशास्त्र असेल, बुद्धिमापनासंबंधी काही प्रश्न असतील, अंकगणित असेल, हे सर्वच 9 विषय मिळून तुम्हाला 100 प्रश्न पेपर 2 मध्ये विचारले जाणार आहेत. ओके,
सो पेपर 2 जो आहे त्यामध्ये 100 प्रश्न हे या 9 विषयांवरून येणार आहेत. त्यानंतर पेपर 1 मध्ये जे 100 प्रश्न आहेत ते 2 विषयांवरून येतील, एक म्हणजे इंग्रजी आणि एक म्हणजे मराठी. ओके, हे 9 जे आहेत पेपर 2 चे, हे 9 विषय आता आपण चर्चा केलेली आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचे 9 विषय आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सिलेबस समजला असेल तुम्हाला, स्टेजेस देखील समजले असेल. आता या ठिकाणी फक्त जे सहाय्यक वाहन निरीक्षक जे पद आहे त्यासाठी मेन्सला हा सिलेबस लागू होत नाही, त्यांचा सिलेबस वेगळा असणार आहे. ओके, ते आपण वेगळ्या सेशनमध्ये घेणारच आहोत. तो उरलेल्या पदांसाठी मेन्स या अनुषंगाने घेतली जाईल. हा सिलेबस आहे. आशा करतो या सिलेबस तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. ओके, नक्कीच समजला असेल. आणि याला आधार म्हणून आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायचा आहे. म्हणजे हा सिलेबस असं नको व्हायला की सर मागील वर्षांचा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे परंतु हा सिलेबसमध्ये कुठे दिलेला नाही आहे. तर लक्षात घ्या, दिस इज गाईडलाईन. याच्याशी संबंधित मागे पुढे खाली वर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध जोडणाऱ्या काही संकल्पना असतात, त्या संकल्पना देखील आपल्याला अभ्यास करायच्या असतात. म्हणजे या हेडलाईन दिल्या आणि फक्त या संकल्पना मी टॉपिक वाईज वाचून गेलो म्हणून मला उत्तर देता येईल तर असं नाही आहे, लक्षात घ्या. तर त्यासाठी आपल्याला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका देखील ॲड कराव्या लागतात आणि अभ्यासक्रम आयोगाने जो दिला आहे तो आणि PYQ या दोघांना एकत्र केल्यानंतर जे बनतं तो म्हणजे आपला फायनल सिलेबस. ओके, सो आशा करतो तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.